शिरूरमधून धक्कादायक बातमी समोर येते। शिरूरमध्ये शिक्षकानेच विद्यार्थिनीचा विनयभंग केलाय। नराधम राजेंद्र पानसरेंवर घोडेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। अत्याचार प्रकरणी अद्यापही आरोपीला अटक नाही, त्यामुळे पुन्हा एक धक्कादायक बातमी पुणे जिल्ह्यातून आता समोर येत आहे। शिरूरमध्ये शिक्षकानेच विद्यार्थिनीचा विनयभंग केलाय। नराधम राजेंद्र पानसरेवर घोडेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। अत्याचार प्रकरणी अद्यापही आरोपीला अटक मात्र झाली नाही। घोडेगाव येथे काल एका फिर्यादीवरून एक गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यामध्ये शाळेतील शिक्षकानेच वारंवार एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याबद्दल गुन्हा दाखल आहे। गुन्ह्यामध्ये भारतीय न्याय संहिता 75, 77 तसेच पोक्सोचे 8-12 या कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे। यातील आरोपीचा आम्ही शोध घेत आहोत। आरोपीचा शोध घेण्यासाठी आपण 2 पथकं काल रात्रीपासूनच तैनात केलेली आहेत आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन आरोपी लवकरात लवकर आम्ही अटक करत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।